हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद शांतामय की जय, सच्चिदानंद वंडोबा महाराज की जय, ब्रह्ममूर्ती पांडुरंग महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय। हरि ओम शांति शांति शांति। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमर्मचरं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि। ओम शांती शांती शांती। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। जेणे भ्रांतीपासून रतले गुरुवाक्य मन धुतले, मग हारोनिया घातले, मग हारोनिया घातले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया। आजच्या या ठिकाणी बाबुल महाराजांच्या आग्रहास्तव बरेच दिवसांची विनंती होती, आमच्याकडे या आमच्याकडे या. मी काही मोठा महाराज नाही, मी काही प्रवचनकार नाही, मी एक नामधारक माणूस आहे. बाबांच्या कृपेने आतापर्यंत जे काय थोडंफार त्यांचं उच्चिष्ट खाऊन जे मला थोडंफार मिळालं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बाकी मी या ठिकाणी बसण्याची माझी लायकी आहे का नाही हे सुद्धा मला सांगता येणार नाही. पण महाराजांचा बरेच दिवस आग्रह तुम्ही आमच्याकडे एकदा या आमच्याकडे एकदा. पण त्यांच्या आग्रहास्तव आज तुमच्यासारख्या सद्गृहस्थांची ज्ञानी लोकांची संतांची भेट झाली आणि तुमच्या दर्शनाने पावन झालो. तरी माझे सद्गुरू पांडुरंग बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा जे मला बुद्धी देतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करेल. तरी तर म्हणतात जेणे भ्रांतीपासून रतले आत्मस्वरूपी घातले हारोनिया. जे कोणी घातले आत्मस्वरूपी घातले, गुरुने घातले. म्हणजे जेणे भ्रांतीपासून रतले गुरुवाक्य म्हणत होतले, गुरुवाक्य म्हणत होतले हारोनिया घातले आत्मस्वरूपा. म्हणजे गुरुवाक्य धुतले म्हणजे काय केलं का आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याला काहीच माहिती नव्हतं. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. गरिबी असता जपसो मता निषिद्धनं घोकत होतात, सोडवे जेव्हा मजला किंवा एक वेळ करी या दुःखा वेगळे नवसी म्हणजे तुझ्या जाणाला येता बाहेर सोम विसरला कोमाच्या लाक्षी जाणाला. म्हणजे तो विसरला, त्याने वचन दिलं आईच्या गर्भामध्ये की मी तुझ्या भजनाला विसरणार नाही. पण लागता आयु अंगी वायू धरित्री सोम विसरला कोम कोम. आता कोमचे दोन अर्थ आहेत. कोमचा अर्थ असा पण काही ठिकाणी का कोण मी कोण, आणि दुसरा अर्थ असा पण केला जातो केव्हा केव्हा जेव्हा मी तुला कधी. म्हणजे किती बेमान झाला, फक्त बाहेर आला तो नाळ खांडला आणि नाळ खांडल्यावर लगेच कधी कधी म्हणायला लागला. किंवा तो असा पण विचारतो मी आलो कशा करते, मी कोण. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्या आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस 9 दिवस कुठलाही पिंड असतो तर त्या 9 महिने 9 दिवस त्याने आपल्याकरता त्रास सोसला, उपवास केले, नवस केले आणि आपल्याला जन्माला घातलं. मग आई आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्या आपल्याला सर्वात पहिलं ऋण असतं. ते 3 प्रकारचे ऋण असतात. एक देव ऋण, एक मातृपितृ ऋण आणि एक संत ऋण किंवा त्याला दुसरं ऋषी ऋण म्हणतात.
मातृपितृ ऋण, संत ऋण आणि देव ऋण. आता आपण तर काय सर्व ऋण फेडू शकत नाही, पण त्याच्यामधून आपण काहीतरी केलं पाहिजे थोडंफार. पण आपण म्हणतो ना, आपल्या अंगाचं चपडं काढून जरी चपला ठेवला तरी आईवडिलांचं ऋण फिटणार नाही, देवाचं फिटणार नाही, संताचं फिटणार नाही. पण गंमत काय झाली माहिती आहे का, देवाने जो आपल्याला जन्म दिला आपण ते विसरलो आणि आपण फक्त या मानव मृत्यू लोकामध्ये आलो. त्या मृत्यू लोकामध्ये माझं 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 माझं. लहानपणी त्याला काय कल्पना नसते. तो काय असतो, म्हणजे निरस्वभाव असतो, निर्वासनीय असतो. परंतु त्याला इतर समाजाचा संघ झाल्यामुळे किंवा वायुधर्तीचा संघ झाल्यामुळे बालपणा तो नेणता गेले. तरुणपणे म्हणजे तरुणपणे मग तो मायेच्या संघगुंग झाला आणि म्हातारपणे निवर्तली व्यथा. तसं आपल्याला आता एखादं मूल जन्माला आल्यानंतर ते पाळण्यामध्ये असतं ना, तर त्यावेळेस जवळजवळ जन्माला आल्यानंतर 6 महिन्यापर्यंत त्या मुलाला त्या भगवंताच्या स्वरूपाची जाण असते. तो कधी कधी रडतो, कधी कधी हसतो. पण आपण काय म्हणतो, एखादी बाहेर पाळणं त्या मुलाला घातलं ना, तिने असं गाला घातला का तो हसतो. वास्तविक तो हसतही नाही आणि तो रडतही नाही. तो फक्त देवाशीच हसतो आणि देवाबरोबर चढतो. का रे देवा, तू मला काय इथं पाठवलं, या विषयरूपी प्रपंचामध्ये मला काय पाठवलं? कागा देवा माझं केले सासुरवासी, धाडीला या प्रपंचाची किंवा संसाराची मला सासुरवाचं केलं. तुझा संघ होता तो संघ तोडला. मग आता आपण म्हणतो माझ्याकडे बघून हसलं, ते कोणाकडे बघून हसत नाही. ते देवाची 6 महिन्यापर्यंत आणि 6 महिन्यानंतर भातेच्या दुधाचा किंवा त्याच्या इतर अन्नाचा जो त्याला त्यावेळेस त्याच्यात प्रवेश होतो, त्यावेळेस तो विसरतो सगळ्या गोष्टी. आणि गंमत काय झाली माहिती आहे का, आपण सुख कशाला म्हणतोय आपल्याला माहिती नाही. सुख आपण म्हणतो प्रपंचात सुख आहे का, परमार्थ सुख आहे का, किंवा एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमात सुख आहे का. गंमत काय झाली, ज्यावेळेस भगवंताने अवतार घेतला, पहिले कोठेच नव्हते काही. तेथे एक डाल गजर तिने एक ख्याती केली, कानोबा तेरे तेरे. मग त्या भगवंताने मायेचा संघ केला आणि तो भगवंताने मायेचा संघ केल्यानंतर ही माया वरचढ झाली. आणि माया वरचढ झाल्यामुळं काय झालं माहिती आहे का, तिला 2 मुलं झाले. 2 मुलं झाली, एक सुख आणि एक दुःख, 2 प्रकारचे 2 मुलं झाले. आता गंमत काय व्हायची, हे बाहेर खेळायला गेले का त्या दुःखाला कोणी विचारतच नाही. सुखाच्याच बरोबर सगळे मैत्री खेळायचे खेळायचे. पण मग हा दुःखाला घरी यायचा आणि आईला सांगायचा, हे सगळे मला यालाच बरोबर येतं, मला काय खेळायला बरोबर घेत नाही. मग त्या आईने काय केलं, सुखाचा शर्ट काढला आणि दुःखाच्या अंगात घातला. आणि गंमत काय झाली, मग हा दुःख झाला तर हा सुख म्हणून सर्व सहमत. म्हणजे आता जे आपण बावले झालो ना, त्या दुःखरूपी संसाराचा त्याच्यात सुख आहे. कारण शर्ट त्याने सुखाचा घातला म्हणून आपण त्याच्याबरोबर संधळलो. पण आपल्याला खरं खोट्याची पारख करायची काही समजली नाही. मग सुख कशात आहे, सुख कशामुळे मिळेल हे जर विचार केलं तर आपल्याला संतांना शरण केलं पाहिजे. मग संतांना जोपर्यंत शरण जात नाही, मग संत काय करतात, आपल्या ठिकाणी जी भ्रांती किंवा जो भ्रम झाला, मी कोण आहे, मी जन्माला का आलो, मी जाताने बरोबर घेऊन का आलो, जाताने बरोबर घेऊन काय जायचं आहे याची का आपल्याला माहिती नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या ठिकाणी जो भ्रम झाला ना, त्या भ्रमाच्या पाठीमागे आता एका ठिकाणी माऊली म्हणतात, सो माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मीच, निर्गुणी माझे येणे निराकारी जाणे, सदा माझे राहणे निरांजनी, कवन्या कारणासाठी येणे झाले माझे, मायेने दाविले ब्रह्मरूप, ज्ञानदेव म्हणे ऐक चांग देवा, प्रश्न माझा फेडावा लवला. चांगदेव महाराजांना प्रश्न केला माऊलीने. ज्यावेळेस चांगदेव महाराज ठिकाणी भ्रम झाला, मी कोणीतरी योगी 1400 वर्ष तपश्चर्या केली, माझ्या मंत्राने मेलेले माणसं जिवंत होतात, म्हणजे त्याच्या ठिकाणी मी एवढा आणि मृत्यूला सुद्धा फसवलं. ज्यावेळेस चांगदेव महाराजांचे 100 वर्ष पूर्ण व्हायचे, तो आपला आत्मा ब्रह्मांडामध्ये विलीन करायचे. आम्ही नशिबाने चांगदेव महाराजांचं जे मंदिर आहे किंवा जो गाव आहे ना, आमच्यापासून जवळ 20-25 किलोमीटर आहे, कुंतांबा म्हणून.
अजून तिथं चांगदेव महाराज समाधी आहे. मग त्या चांगदेव महाराजांचा जो ग्रह झाला होता, मग ते आता योगायोगाने मुक्ताबाई, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई फिरत फिरत नेवासा वगैरे तिथे आता पुणतांब्याला आले. आणि पुणतांब्याला आल्यानंतर सगळ्याची प्रेत पडली होती. तर मुक्ताबाई म्हणता आला, अरे ज्ञानदादा हे काय म्हणे काय माहिती ते प्रेत पडले नाही म्हणे. तिथल्या लोकांना विचारलं म्हणजे महाराज आता समाधीस्थ आहे आणि त्या समाधीतून ज्यावेळेस जागे होतील त्यावेळेस सगळ्यांना जिवंत करतील. मग काय नाव त्याचं म्हणजे चांगदेव. म्हणजे हा चांगा इथं तपाला बसला, हे सगळं इथं घाण पडली. पण मुक्ताबाई मग काय, मुक्ताबाईने एक हाडू घेतलं कुत्र्याचं आणि त्या सगळ्यांकडून सगळे उठून बसले, सगळे निघून गेले. चांगदेव महाराज ज्यावेळेस शुद्धीवर आले आणि तर प्रेत कोणी नाही यावेळेस काय बांधले. मग तो सगळा इथं 3 पोरं आली होती. चांगदेव महाराज मोठा राग आला, कोणती कार्टी तिने माझा अपमान केला. मग चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी पण त्यांना हे नाही समजलं की खरं काय आणि खोटं काय. मग त्यांच्या ठिकाणचा 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा भ्रम गेला नाही. आपण की झाड की पत्ती, आम्हाला वाटतं मी लय शहाणा, मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, मी असा मी तसा, काही नाही. हे सगळं ठिकाणी राहणार आहे. आणि त्याचंच आपल्याला हा भगवंताने जन्म का दिला की बाबा ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे परत तिथं आलंय पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वयुगा अविरोतमा एकटा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो एका नामे म्हणजे एक नामाने त्याचा उद्धार झाला. मग ब्रह्मदेवाला त्या मला वाटतं 17व्या अध्यायातील 336 नंबरची काहीतरी व्हायची पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वयुगा अविरोतमा ब्रह्मा असा ऐकला. मग ईश्वराचा निवळ के ना सृष्टी करू शके त्याने थोरू केला एका नामाने त्याला श्रेष्ठ केलं. पण ब्रह्मदेवाचं काय झालं, ब्रह्मदेवा जेव्हा सृष्टी निर्माण करायला सांगितली तेव्हा पृथ्वी नव्हती, काय नव्हतं. पृथ्वीची भगवान विष्णूने पाताळा नेली, पृथ्वी आणून दिली, सगळी कथा तुम्हाला माहीत आहे. पण मग काय केलं त्यावेळेस तर सृष्टी निर्माण म्हणजे जग निर्माण ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टी केली. काय केलं म्हणजे जलचर, भूचर, प्राणी, किडा, मुंगी सर्व केले. आणि ते सगळं सोंग पाहिलं. ब्रह्मदेव घाबरला, अरे हे काय म्हणे, मला याच्याकरता देवाने पाठवलं का. त्याला भ्रम झाला म्हणजे तोपर्यंत मानव तयार केला नव्हता. मग त्याला भ्रम झाला, तो वेडा झाला. वेडा झाल्यानंतर आदिनारायण म्हणजे जो आदिनारायण भगवान विष्णू त्याला शबल नारायण म्हणतात. त्याला ते समज त्याने हंसरूप धारण केलं. आणि हंसरूप धारण करून ज्या ठिकाणी ब्रह्मदेव, सनत कुमार, सनातनी 4 त्याचे मुलं आणि नारद तिथे होते. आणि हंसरूप धारण करून ब्रह्मदेवाच्या पुढे अवतार केला. तर ब्रह्मदेवाला काय सुधारणा सनतकुमारने विचारलं. सनतकुमार ज्ञानी होते. आता जी सनतकुमारची कथा म्हणजे पहिले ब्रह्मदेवाने सनतकुमार तयार केले. मग तू कोण, त्यावेळेस विचारलं. त्या आदिनारायणाने विचारलं का तुम्ही कोण ते सांगा. म्हणजे आम्ही असे. मग तुम्ही असे तुम्ही मला ओळखत नाही का म्हणजे ओळखत. मग त्यावेळेस सांगितलं मी हंसरूपी नारायण म्हणजे मी हंस आहे आणि मी इथं आलो ब्रह्मदेवाला उपदेश करायला. मग त्यावेळेस सांगितलं ब्रह्मदेवाचा उपदेश केला. त्यावेळेस हंस सोम म्हणायला सांगितलं. पण सोम का त्याला म्हणताय ना. मग मी कोण आहे, हंस म्हणता सोम झाला. जसा वाल्या कोल्याला राम म्हणता येत नव्हता त्याला मरा म्हणायला सांगितलं. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला पण सांगितलं असं कर. तेव्हा तो नंतर फोन करतो. त्यावेळेस मग तो हंस म्हणून तो त्याचं स्मरण करायला लागला. नंतर म्हणजे त्याने भ्रांती पण मग ही भ्रांती कोणी हारली, आदिनारायणाने ब्रह्मदेवाची भ्रांती हारली. तशी आमच्या ठिकाणी भ्रांती निर्माण झालेली. आमच्या ठिकाणी भ्रांती निर्माण झाल्याकरता मग आपण देवाला विसरलो. 3 प्रकारचे एखादं रूप तर आपल्याला फेडता येईल का नाही. कसं का फेडता येईल तर आपण भगवंताने दिले इंद्रिय हात पाय कान बोलावं मुख वचन करावं भजन. म्हणजे आपल्याला मुख दिलं ते भजन केलं किंवा चोखा टाळी वाजवावी गुढी बरं वाट ते चालावी पंढरीची. मग आपण मुखाने भजन करा, टाळी वाजवा आणि त्या भगवंताचं नाव. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाला पण काहीतरी आशा होती ना.
प्रवचन चालू आहे, नंतर बोलू. मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला पण सृष्टी निर्माण केली. मग ब्रह्मदेवाला मानव निर्माण करायची इच्छा झाली. का मानव केले? समजा आता आपण सगळे प्रपंचिक आहे, प्रत्येकाला मुलं बाळ आहे. आपल्याला मुलगा व्हावा, मुलं व्हावा का वाटतं? तर ते मुलं पुढं मोठे झाले, शाळा शिकतील, नोकऱ्याला लागतील, पैसा कमवतील, म्हातारपणे आम्हाला सांभाळ. आपल्याला इच्छा आहे की नाही? तशी ब्रह्मदेवाला पण इच्छा झाली ना की यांनी मला सांभाळलं पाहिजे. पण ज्या मानवाला जन्म दिला तो मानव त्या देवालाच विसरून गेला. आणि देवाला विसरल्यामुळे झालं काय? भ्रांती त्याच्या ठिकाणी, म्हणजे त्याला राग आला ब्रह्मदेवाला पण, अरे हा मानव. मग त्याला या दुःखाच्या म्हणजे दुःख यातना भोगवला. जसं समजा आता एका पावसाळ्यामध्ये महापूर आला. महापूर आल्यानंतर 10 मित्र त्या नदीवर आंघोळ करायला गेले. आंघोळ केल्यानंतर त्या पूरमध्ये पोहल्यानंतर बाहेर निघाले आणि बाहेर मग ते मोजून घ्यायला म्हणजे आपण कोण कोण आहे. तर बागुल महाराज मोजायला लागले का बागुल महाराज सगळ्यांना मोजायचे, पण ते स्वतःला मोजत नव्हते. मी मोजायला लागलो, सगळ्यांना मोजायचं, पण मी स्वतःला झालो. सर्व रडायला लागले, एक बुडाला, एक बुडाला, एक बुडाला, एक गेला, एक गेला. तिकून एक प्रवास येत होता. का बाबा तुम्ही का रडता? म्हणे असं असं झालं, त्याच्यामुळे आम्ही आमचा गेला म्हणे पाण्यामध्ये. पण तुम्ही किती जण होते? म्हणे 10 जण होते. तो म्हणे मी तुमचा एक माणूस शोधून घेतो. म्हणे त्याने काय केलं, लाईन मोजून गेले. पहिल्याच्या तोंडात एक मारली, दुसऱ्याच्या मारली, 1 2 3 आणि 10व्याच्या मारली. पण हा आम्ही 10 आहे. म्हणजे स्वतःला विसरला माणूस. मग या स्वतःला काय विसरला? तर आपण आता जर विचार केला तर आपण जन्माला काल याच्याकरता विचार करायचा म्हटला तर ज्यावेळेस आपण आता, ताई तुमचं वय किती? तुम्हाला किती वय तुमचं? हां, खोटं बोलतो. 5 वर्षे काय सांग देव म्हणे. आज मी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मग तुमचा जन्म आता 5 वर्षापूर्वी झाला. मग आज तुमचा हा जो पहिला योनी जन्म आहे, त्या योनी जन्माचं जर जन्माला येऊन जर गुरु केला नाही, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. किंवा आपण गावठी जन्माला याला पाणी वाहू गेला. म्हणजे आपण जन्माला आता जोपर्यंत ज्याने म्हणजे माळ घातली नाही, भगवंताचं नामस्मरण केलं नाही. जसं ब्राह्मणामध्ये 2 प्रकार जन्म आहे. ब्राह्मणाला द्विज म्हणतात. द्विज म्हणजे पहिला आईच्या उदरातून जन्मलेला एक, आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस मुंज होते आणि मुंज करून ज्यावेळेस गायत्री मंत्र दिला जातो त्यावेळेस दुसरा जन्म होतो. मग द्विज. पक्षी पण द्विज, पक्षी अंडे घालतात आणि अंड्यातून म्हणजे द्विज. आता आपण पण ब्राह्मण झालो आहे. आपल्या गावात पण आहे ना माळ आहे, धानू आहे. मग आपण पण ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्मधान आहे तो ब्राह्मण. आता असं काय लोकांना म्हटलं का वाईट वाटतं? आता जोपर्यंत तुम्हाला म्हणजे मी कोण याची ओळख होत नाही, मी माझं जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत. आता उदाहरणार्थ घ्या, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग बाबा दिवेकर यांच्या कृपा असेल तेव्हा आता तुम्हाला म्हणजे बाबुनाथ महाराजांचा म्हणजे अनुग्रह मिळाला, त्यांच्याकडून तुमचा उद्धार झाला. म्हणजे असं घमेंडीची बाब त्यांच्याकडून म्हण नाही, ते बाबांचं कार्य करतात. त्यांनी असं कधी म्हटलं नाही का माझ्यामुळे, म्हणजे माझं म्हटलं मी आणि माझे विसरले जायचे अंतःकरण तो संन्यासी जाना. किंवा म्हणजे जोपर्यंत माझं आहे तोपर्यंत काय उपयोग नाही. म्हणजे आपण हे समजून घेण्याकरता संतांच्या संगतीत राहण्याची गरज आहे. आता तुम्हाला जर विचारलं तर मुलगा अगोदर का आई अगोदर, मुलगा अगोदर का बाप अगोदर, काय उत्तर द्याल तुम्ही? कोण? आई अगोदर का मुलगा अगोदर? हा, आई अगोदर. काय बाप अगोदर का मुलगा अगोदर? मग एवढे दिवस काय केलं तुम्ही? काय केलं एवढे दिवस? अहो, जोपर्यंत आईला मुलगा होत नाही, त्या आई आई म्हणत नाही ना, तोपर्यंत आई होत नाही. आई नाही झाली तर आयुष्यावर बाई राहू शकते, ती निपुत्रिक राहू शकते. पण ज्यावेळेस मुलगा होईल, मुलगी होईल ना, जोपर्यंत मुलगा बापाला बाबा म्हणून हाक मारत नाही तोपर्यंत तो बाप होत नाही. तो पुरुष राहील पण बाप नाही होणार. आईला मूल झालं नाही जोपर्यंत मुलं आई म्हणून हाक मारत नाही ना तोपर्यंत ती आई होत नाही, तोपर्यंत ती बाई राहील.
म्हणजे हे ध्यानात म्हणजे आपण काही गोष्टी किरकोळ ज्या गोष्टी ना त्या आपण विचारात घेत नाही. आता बाकी जाऊ दे परमार्थ, साध्या गोष्टी आपण गुढी उभारतो पाडव्याला. गुढी का उभारतात माहिती आहे कोणाला? बरं उभारतात, गुढी उभारतात, ठीक आहे, आपलं नवीन वर्ष आहे. पण त्या गुढीला ब्लाऊज पीस किंवा साडीचाच कपडा का लावतात? का बरं एखादा सनमाईक धोतर किंवा एखादा पॅन्ट पीस टाटा बिर्लाचा किंवा कुठलाही कंपनीचा लावलाच नाही चालणार का? हां, नाही चालणार का? सृष्टीची निर्मिती, हां, त्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली, ब्रह्मांडाची निर्मिती. पूर्वी काय होतं माहिती आहे का? पूर्वी मुलीचं लग्न झाल्यानंतर मुली पहिल्या बाळपणाला कुठे येत होती? आमच्याकडे आईच्या घरी. तुमच्याकडे कुठे ते काय माहिती. आता या दवाखान्यात सोडून द्या, तर त्या दवाखान्यात यायची ना, तर त्या दवाखान्यात मुलीला म्हणजे दिवस भरता आले का तिची आई म्हणजे आजी, जन्माला येणारे मुलाची आजी, आपले जुने पातळ त्यावेळेस सुती पातळ होते, असे टेरिकॉट सनमाईचे पातळ नव्हते. ते पातळ जुनं पातळ मस्त धुवून आमच्याकडे त्याला बाळोते म्हणतात, बाळोते. ते बाळोते करायची आणि ते मूल जन्माला आलं का त्या मुलाची पहिली इज्जत म्हणजे तो मुलगी असो किंवा राजा असो किंवा राजाचा पुत्र असो, पहिली इज्जत त्या आजीच्या त्या पातळाच्या तुकड्याने झाकली जात होती. नाळ कापल्यानंतर त्याला ते लंगोट बांधत होती. त्या आजीचे उपकार मुक्ताबाई म्हणते, ताटे उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट दोरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट दोडा नाम मात्रे लुगडे पाहता हे सुतच उघडे. ते सुताचंच होतात म्हणजे ज्याला सूत म्हणजे सुती आणि आता औचिती, आता जे निघाले औचिती म्हणजे या सुताच्याच. आपण बऱ्याच लोकांना काही गोष्टी बरं त्या गोडीला आंब्याचा आपल्या लिंबाचा डाळा तांब्या पाळठा घालतात. का पाळठा घालतात तांब्या माहिती? तांब्या पाळठा काय घालतात? काय घालतात गुढीवर पाळठा? नाही माहिती. हे बघा तांब्या पाळठा घालतात, त्याला बांबूची काठी असते, म्हणजे बांबूची काठी असते. आणि हा बांबू आहे ना, हा बांबू याला पाठीमागून 21 माणक्याचा बांबू आपल्या पाठीमध्ये. या 21 माणक्याचा बांबू हा जो तांब्या आहे ना, हा हे मूळचं आपलं मूळ आहे, हे डोकं. आणि या मणक्यावर ते डोकं असं पाळथं घातलेलं आहे. हे डोकं असं पाळथं घातलं, हे काढले ना असं पाळथं घातलेलं आहे. 21 महिन्याचा हा बांबू आहे. आणि त्या 21 महिन्याला प्रत्येकाला 4-4 छिद्र आहे. 21 चौऱ्याचे हात चौऱ्याचे छिद्र. जोपर्यंत मी सद्गुरूकडून किंवा ब्रह्मज्ञानाचा उपदेश घेत नाही, जोपर्यंत सद्गुरूकडून आपल्या मनाचं धुतलं जात नाही, तोपर्यंत तुमची जीवनमुक्तता होत नाही. आणि मग त्या हा तांब्या पाळठा म्हणजे हा एक गुढीचे, ही जी गुढी आहे ना, ही गुढीचे. हा 21 मणका आहे ना, तेच बांबूला गाठी असतात, बांबूला गाठी असतात. आणि त्याच्यामध्ये तो लिंबाचा दगडा, त्याच्यावर ते साडीचा किंवा ब्लाऊज पीस आणि त्याच्यावर तांब्या आणि त्याच्यावर तो हारडा म्हणजे कडू. लिंब हा कडू प्रपंच आहे, लिंब हा कडू प्रपंच आहे. त्याच्यावर आंब्याचा डाळा म्हणजे पूर्वी समुद्रातून समुद्र मंथन झालं त्यावेळेस ज्यावेळेस अमृत करत निघाला त्यावेळेस आम्रपल्ली असं होतं, म्हणजे तो गोड आहे. आणि त्याच्यानंतर साखरेचा खडा म्हणजे साखर हारडा म्हणजे त्याला हारडा, ते गोडचं प्रतीक आहे. मग विषयाचा पडी पाडू, गोड परमत लागे कडू, कडू विषय तो झाला गोडू. मग माणसाला कडू विषय गोड झाला म्हणून रुसलो संसारा या दातारा. सर्प हा विकार पांढरा, हा संसार रूपी संसार पांढरा सर्प आहे. आणि म्हणून रुसलो, म्हणून तुकाराम महाराज संत म्हणतात, या संसाराच्या साई सुख नाही, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा पार भवसिंधू ना अशिवंत जय जाणार सकल काळ सावधान. अरे आता तरी उघडे डोळे अध्यापी न कळे, मातेच्या कोळे दगडाला पोटाशी. अरे तुझ्या वयाची बुद्धी ज्याची जड त्यापेक्षा दगड बरा. तुकाराम मारणार दगड मारणार, आपण दगडच होतो. बाबाने आमच्या डोक्यात तो महावाक्याचे नाव आहे नाही का, तो महावाक्य कृपेचे थावे माथा ठेवून थापटेला जायचा. आमच्या डोक्यावर हात ठेवला. आणि आमचं का ठेवलं डोक्यावर हात माहीत तुम्हाला? आता तुम्हाला तर माहिती असं पाहिजे, ज्यावेळेस मूल जन्माला येतं ना, जन्माला त्यावेळेस ही टाळू मोकळी राहते
आणि मग त्या टाळवरती आई त्याला तेल किंवा असं थापून ती बंद करते. म्हणजे दसोद्वारे आपले 9 दारे सगळे फुटके कुणीकडे गाळतात कुणीकडे वाहतात ही फुटकेद्वारे, आणि त्या फुटक्याद्वाराला आपल्याला काय म्हणतात ते अल्लाने आवठात का मानव दे अल्लाने तुझको द्या खाया पिया नाकाच्या माना का, किंवा दश दश 9 खिडकी दरवाजे का बंगला बनाया 10वीं खिडकी तो अलग आहे. म्हणजे 10वा जो दरवाजा आहे तो आपला बंद झाला आहे, आणि तो 10वा दरवाजा बंद उघडण्याकरता सद्गुरूंना, म्हणजे पूर्वी ज्यावेळेस द्वापारयुग संपत आलं, द्वापारयुगाच्या अगोदर ऋषीमुनींना अधिकार होता, पण भगवान कृष्णाने सगळ्यांना बोलवलं, जे सगळे म्हणजे संत महंत कोण त्या काळाचे ऋषीमुनी, आणि त्यांना सांगितलं पुढे अवतार घ्या. मग ते ही संतांची ऋषीमुनी चावी तुकामणी चावी दिली संता हाती, मग संतांच्या हातामध्ये चावी दिली. मग आपण म्हणतो मने गुरुसेवेची आणखीन दासी, ते बेतची सद्गुरूच्या नाती. हा टाळा आहे ना, ही चावी संतांच्या हातात आहे, म्हणजे गुरुच्या हातात आहे. मग ती चावी तुम्हाला उघडायची, इकडे फिरवायची इकडे फिरवायची सद्गुरूच्या हातामध्ये. आणि जो सद्गुरूपर्यंत ते टाळा उघडत नाही ना, तो कोणता आपला टाळ होणार नाही. मग आपली टाळाटाळ करायचं असेल तर संत कसं सर्व भावे सर्व भाव मनापासून सर्वापासून आपण शरण केलं पाहिजे सद्गुरूला. तर सद्गुरू आता आपल्या 8व्या माझ्यामध्ये तैसा हृदयामध्ये असा रामू सर्व सुखाचा आराम किम भ्रांतीचे काम विषयावरील. आम्हाला भ्रांती झाली त्या विषयात आम्ही अडकलो. म्हणजे विशेष किंवा ओले मृतिकेचे मंदिर आता साधन उंदीर कर तिपो कर नको करा याचा आवेर. म्हणजे हा ज्याच्यामध्ये ओलं मंदिर म्हटलेले याला घट म्हणलेले. ब्रह्मदेव आपला कुंभार आहे, त्या ब्रह्मादेवाने गाडके वडवले नाही. सर्व गटी रामदेव सूर्यप्रकाश रश्मी ज्ञानजीवा चित्तीने मागल्या जन्म. आता मागल्या जन्मात आपल्याला मुक्त व्हायचंय, मग पुढच्या जन्मात काय करायचंय, पुढच्या जन्मात काहीतरी केलं पाहिजे ना. आता काहीतरी सांभाळायचं. आपण आता बँकेमध्ये पैसे ठेवतो, मग आपल्याकडे पुण्याचा साठवायला. मग तुम्ही म्हणा पुनर्जन्म आहे का? पुनर्जन्म आहे का ना? संतांचे उदाहरण आहे. नामदेव तुकाराम महाराज 4 अवतार झाले. प्रल्हाद, आगंद, उद्धव, नामदेव महाराज आणि 5वा अवतार तुकाराम महाराज. मग जन्म पुनर्जन्म आहेत ना, पण कोणाला आहे? जो पुढच्या जन्माची आता साठवण करून ठेवी. आपण जसं आता तुम्ही तांदूळ भरता, आता तांदूळ कुठला खाता? गेल्या वर्षीचा का आताचा? गेल्या वर्षीचा. कारण ते प्रारब्ध अजून संपलं नाही ना, ते खाऊन संपवायचं आणि मग नवीन तांदूळ. तसंच आपलं मागचं संपत नाही तोपर्यंत पुढचं आपल्याला खाता येत नाही. आणि मग त्याच्यामुळे गंमत काय झाली माहिती आहे का? आपल्याच्या ठिकाणी जी म्हणजे भ्रांती निर्माण झाली, ती भ्रांत करण्याकरता सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि मग चांगदेव महाराज साधं उदाहरण. चांगदेव महाराज वाघावर बसून आले, हा चाबूक घेतला सरपता. याचा अर्थ काय की त्यांच्या ठिकाणी मी होता. मग तो अहंकार रूपी किंवा तो जो भ्रम होता तो भ्रम काढला पाहिजे. या भ्रम काढण्याकरता आता आपण म्हणतो की मला काय कोणाची गरज नाही. अरे गरज तुला कोणाची नाही, पण कधीतरी एक दिवस ना एक दिवस कोणाची तरी गरज पडते. आणि या आपल्या अहमपणामुळे कधी कधी माणूस वाया जातो. मग आपल्याला काय केलं म्हणजे काय होईल, किंवा आपण मदरसाने उद्देश केलेला आहे. मदरसा म्हणजे एका ऋषीची कन्या होती. ते मदरसाचं प्रकरण आहे आपल्या याच्यामध्ये मालिकेमध्ये. का त्या ऋषी मुली असताना एक राजपुत्र त्या मुलीकडे बघून सुंदर बघून तिच्यावर भाळला. आणि भाळल्यानंतर त्याने मागणी घातली लग्नाची. पण ती बोलली आम्ही ऋषीमुनीचे वंशज आम्ही काय लग्न करत नाही. तरी पण ते काय ऐकायला शेवटी तिने बापाला एक सांगितलं, ऋषींना सांगितलं. कीर्तिध्वज नावाचा राजा, त्याने सांगितलं बाई तुझा विचार तू कर, मी काय तुला. त्यावेळेस तिने त्या राजपुत्रामध्ये ठराव मांडला, ठीक आहे मी तुझ्याशी लग्न करेल, पण ज्यावेळेस माझ्या पोटी संतती जन्माला येईल ना त्यावेळेस मी सांगेल तसंच वागावं लागेल. तू जर माझ्या विरुद्ध बोलला तर मात्र मी त्यावेळेस निघून जाईल.
त्याने ती अट मान्य केली. पुढं असं झालं का तिला पहिलं मूल झालं तिने 12व्या दिवशी त्याला पाळण्यात ठेवलं. उपदेशमध्ये असा देह निर्मिला कायचा मातेची या गर्भवासा आला कवने वाटा जो पंथ हो कटारे तू पदलाची शरण जाई गुरुराया पुत्र. मग असे तिने 3 मुलं पाळण्यात असतानाच 8-8 वर्षाचे त्यांचं मुंज करून त्यांना परमाताला पाठवून दिलं. आणि शेवटी जेव्हा 4था मुलगा झाला त्यावेळेस राजाने मात्र विचारलं तू काय करतो. तिने सांगितलं माझं कार्य संपलं मी चाले. पण राजाला सुटायला त्या ठिकाणी वैराग्य तयार झालं. वैराग्य तयार झाल्यानंतर राजाने पण म्हणजे त्या 4थ्या मुलाच्या हातामध्ये एक हे बांधलं, आपण त्याला म्हणतो बिडी बांधली आणि त्याच्यात एका पेटीमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली की तू ज्यावेळेस तुला जास्त दुःख होईल का त्रास होईल त्यावेळेस तुझी त्याचं काय करायचं तू करत ठरव म्हणे. अशी त्या मदरशाने उपदेश केला. मग आपल्या मुलांना आपण आता मध्ये एक नागपूरची घटना आली होती. त्या नागपूरचा सोम नावाचा पोरगा होता. सोम तो मुलगा 9 वर्षाचा मुलगा संपूर्ण ज्ञानेश्वरी श्लोकासकट पाठ होती. तर त्या आईला प्रश्न विचारला की बाई तू ह्या मुलाकरता काय केलं. या मुलाची 9 वर्षामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी श्लोकचं पाठ आहे. त्या बाईने सांगितलं मी 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले गरोदर असताना 108. मग सांगा ज्या आपण त्याला गर्भाधान संस्कार आपल्याकडे 16 प्रकारचा त्याला गर्भाधान संस्कार म्हटला जातो. त्या गर्भाधान म्हणजे गर्भात मुलं असताना आईने काय करावं आणि काय करू नये. आता आमच्या गावाकडे बायाने दिवस गेला तर माती खातात, काळी माती गावाच्या खेळाला आता नाही राहिला तो प्रकार. तर अशा प्रकारे मग त्या बाईने 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले म्हणून तो मुलगा असा जन्माला आला. तसंच आपण याचा अर्जुनाचं उदाहरण आहे. ज्यावेळेस सुभद्राला म्हणजे अर्जुनाची बायको सुभद्राला देव गरोदर राहिल्यानंतर सुभद्रेला घ्यायला गेला आणि घ्यायला गेल्यानंतर त्या म्हणजे द्वारका ते हस्तिनापूर बरंच अंतर होतं. मग त्यावेळेस घोडा टांगा त्या आपला रथ घेऊन गेला आणि सुभद्रा म्हणजे दादा काहीतरी सांग ना म्हणे मला खूप कंटाळा. म्हणून भगवंताने सांगितलं मला मारामारीशिवाय दुसरं काहीच येत नाही म्हणे, मला काही देवधर्माच्या गोष्टी येत नाही. मग त्याने सांगितलं चक्र कसा भेदायचा असं सांगता भेदत सांगितल्यानंतर ज्यावेळेस चक्रामध्ये गेला म्हणजे भगवान सांगत त्यावेळेस सुभद्रेला झोप लागली. आणि सुभद्रेला झोप लागल्यामुळे भगवंताने जेव्हा भगवान कृष्णाने पाहिलं इथं झोपी गेली. मग झोपी गेल्याला सांगून काय उपयोग म्हणून सांगितलं नाही. आणि चक्र भेदल्यानंतर हा चक्र फक्त अर्जुनाला अभिमन भेटतात. अभिमनाला मारलं गेलं. मग आता हा दोष कोणाचा. आईचा. आई जर झोपली नसती तर भगवान कृष्णाने संपूर्ण त्याला चक्र कसं. तसं प्रल्हादाची पण तशीच कथा आहे. त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. आता आपल्याकडे करत नाही, ब्राह्मण लोक करतात गर्भधान संस्कार. प्रल्हादाला ज्यावेळेस म्हणजे कयदूला दिवस गेले त्यावेळेस कयदूला दिवस गेल्यानंतर इंद्राने त्याला उचलून पळून घेऊन चालला होता. पण नारदाने अरे येडा काय म्हणे तो तिच्या पोटी येणारा मुलगा हा आपला कायवर असेल. पण नारदाने तिनं कयदूला आश्रमात ठेवून गरोदरपणात संपूर्ण उपदेश केला. आणि तो उपदेश केल्यामुळे तो कयदूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. मग आपल्या ठिकाणी जे भ्रांती झाली मग आपल्याला देव दाखवण्याकरता संतांकडे जावं लागेल. संतांच्या हृदयामध्ये असता रामेश्वर सुखात किंवा किम भ्रांतीची कामं विषयावरी म्हणजे भ्रांत जी झाली. एक उदाहरण आहे असं. ते एक खेडेगाव होतं आणि खेडेगाव होतं त्या खेडेगावामध्ये असं पूर्वी आमच्या गावाकडे पाटील आणि कुलकर्णी म्हणजे ब्राह्मणाचा जास्त व्यवहार असायचा. तर मारुतीच्या पायरीवर बसले होते. बसला असताना तिकडून एक प्रवास आला. त्याने राम राम केला राम 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 राम. तो पाटील कुलकर्णी काय म्हणतो पहिला आपलं किती वजन आहे गावामध्ये. बाहेरचा माणूस पण त्या मला राम राम केला म्हणे. कुलकर्णी म्हणतो अरे नाही तुला काय माहिती तू नुसता पाटील पण मी ज्ञानी म्हणून मला राम राम केला. तो प्रवासी पुढे गेल्यानंतर दोघात वाटलं म्हणजे इकडे रे बाबा म्हणे काय म्हणे तू राम राम कोणला केला. तो माणूस हुशार होता जरा बावड दिसता म्हणे. ज्याच्या बायकोचा नवरा ज्याची बाई पतिव्रत आहे त्या पतिव्रताच्या नवऱ्याला मी राम राम केला. झालं का आता दोघं लागले भांडणं. मग आमच्या बायका काय पतिव्रताने का मग सांग म्हणे. मग आम्ही काय अरे म्हणे तुम्हाला समजत नाही सीता रामाची पतिव्रता होती. मग त्या रामाला मी नमस्कार केला. मग तो राम कुठे आहे म्हणे दाखव. दुसरं उदाहरण असं की 2 मित्र होते आणि 2 मित्र एक मित्र गरीब होता त्याच्या
मुलीचं लग्न ठरलं, अचानक चांगलं स्थळ आलं. आता तो मित्राला काय बोलला, अरे मला पैसे नाही, स्थळ तर चांगलं काय करू म्हणे. म्हणून त्याने सांगितलं तू काय काळजी करू नको, मी तुला पैसे देईल म्हणे. योग का असं की दुसऱ्या दिवशी काय कपडे वगैरे सामान घ्यायला जायचं होतं. तर त्यावेळेस मित्राने सांगितलं तुला 10,000 मी देणार. पण त्याशी तो मित्र कंपनीत कामाला गेला, त्याला वेळच मिळाला नाही. फोन पण बाहेर लॉकरमध्ये ठेवेल. आणि रात्री हा मित्र, अरे म्हणजे काय मित्र आहे दोस्त, मला 10,000 रुपये तू बोले आता मला जागण्याशिवाय मरण्याशिवाय पर्याय नाही, उद्या हे लोकांना मी काय सांगू म्हणे. म्हणून त्याने रात्री सकाळीच झोपला आणि सकाळी एकदा चराट घेतला पळत चालला कुठं जीव द्यायला, फाशी द्यायला. तिकडून तो मित्र येतच होता म्हणे. तो मित्र अरे कुठं पळत आला, अजिबात बोलू नको म्हणे, कपटी खोटा आहे म्हणे, तुम्हाला 10,000 रुपये. पण हा मित्र रात्री 12 वाजता येऊन गेला आणि त्याने 10,000 त्याच्या बायकोजवळ दिले. सकाळी उठलं म्हणजे दादाला सांग का 10,000, त्याने 10,000 रुपये त्यांनी खिशात ठेवले आणि तीच पॅन्ट घालून तो पळत होता. अरे म्हणे कुठं पळत जीव द्या का खोटा, अरे पैसे तुझ्या खिशात आहे ना म्हणे. माझ्या खिशात पहिले खिशात 10,000चं बंडल होतं. मग त्याच्या 10,000चं खिशाचं बंडल होतं, त्याला दाखवल्यावर त्याला समजा. तसं जोपर्यंत आपल्याला संत आपली ओळख करून मी कोण, मी कशा करता आलो अशी ओळख करून देत नाही तोपर्यंत. आता श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग बाबा यांची सांगण्याची पद्धत फार सहज आणि सोपी होती. आता तसं जर विचारलं, श्रीपाद बाबांचं मूळचं गाव वणीच्या डोंगराच्या पलीकडे खरडं गाव आहे. आणि ते घोटीला आले आणि घोटीला आल्यानंतर तिथं नोकरी निमित्त राहिले. त्याची इज्जत सांगू नये. ते म्हणे ना, संतांचं मूळ संतांचं कोण, नदीचं मूळ कधी विचारू नये. मग आपण ते काय सांगायचं. पण म्हणजे त्यांनी एवढे दिवस काढले. दिवेकर बाबा त्यांच्या घोडेगावला तिथं ते लहानपणी आपले गाई वगैरे वळत असे ते तिथे एक शंकराचं मंदिर होतं. आणि त्या मंदिराजवळ एक बेला झाड, ते बेलाच्या झाडाखाली एक दगड होता. त्या दगडावर बसून ते ओम नमः शिवाचा जप करायचे. तिथं जप करता करता त्यांना चेक करून पडायचे. त्याला लोक हा येडा आहे म्हणजे हा काय. मग त्यांचं काय 7वी 8वी शिक्षण झालं. ते आले कल्याणला. आल्यानंतर त्यांना तो शोधच होता की खरा देव कुठे भेटतो. अनेक जणांना भेटले. म्हणजे मला कोणी देव दाखवाल का मला. तसं विवेकानंदांनी प्रत्येकाला विचारलं मला देव दाखवाल का, मला देव दाखवाल का. शेवटी विवेकानंद रामकृष्ण परमहंसाकडे गेले आणि रामकृष्ण परमहंसांना विचारलं तुला देव पाहिजे का. रामकृष्णाने धरलं मुंडवर पाहिजेला आणि तुला देव पाहिजे का. म्हणजे खरा देव दाखवणारे जे संत असतात ते निर्भीड असतात. पण ते तेवढे प्रेम करतात आणि तेवढं बोलतात. पण मग त्या संतांच्या बोलण्याचा कधी आपण राग धरला नाही पाहिजे. मग संतांच्या आपुल्या हिताचे जागता धन्य माता पिता किंवा कोळी कन्या पुत्र होतील ते सात्विक त्याच हरित वाटा जेव्हा. मग संतांचा राग ज्याने धरला त्याला परमार्थाचा कधी फायदा होणार नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. आणि परमार्थ करणं म्हणजे काय, संसार सोडून देणं आहे का. संसार सोडायचा नाही. रामदास स्वामी म्हणतात आधी प्रपंच करा नेटका नंतर परमार्थ. ज्याला प्रपंच जमला नाही त्याला परमार्थ पण जमणार नाही. ज्याला परमार्थ जमला नाही त्याला प्रपंच. म्हणजे दोन्ही या गोष्टी ज्या आहे. मग आता हाच असाच भ्रम दशरथ राजाला भ्रम झाला. काय भ्रम झाला. दशरथ राजा शिकारायला गेला आणि चुकून त्याच्या हातून श्रावण बाळ मारला गेल्यानंतर त्या शॉर्टकट सांगतो त्याच्या आईवडिलांनी दशरथ राजाला शाप दिला. जसा आम्ही पुत्राकरता मुलगा करून मिळलो तसं तू पण पुत्र शोकाने मरशील. शाप दिला श्रावणाच्या आईवडिलांनी. शाप दिल्यानंतर दशरथ राजा घरी आला. मग तिन्ही राण्यानं सांगितलं. एकांत खोलीने जाऊन बसला. काय रे बा राजा एवढा नाराज का झाला. म्हणून ही बातमी वशिष्ठापर्यंत गेली. वशिष्ठ मुनी आले. वशिष्ठ मुनींना विचारलं काय झालं राजा. अरे म्हणे आज फार मोठा आनंद झाला. मला खूप मोठी वाईट घटना घडली. म्हणजे काय झालं. असं झालं माझ्या हाताकडून एक मूल मारं गेलं. त्याच्या आईवडिलांनी मला शाप दिला तू पण पुत्र शोकाने मरशील. वशिष्ठ मुनी हसायला लागले. दशरथ राजा म्हणतात काय विचित्र गुरु आहे का काय म्हणे. मला दुःख राहतो म्हणजे हसू नका तर काय करू म्हणे. संतांचा ब्राह्मणाचा ऋषीचा आशीर्वाद कधी खोटा होत नाही. तुझ्या नशिबामध्ये मूल नाही असं तू भविष्य पाहिलेले पूर्वी. पण ज्या अर्थी ब्राह्मणाने तुला शाप दिला पुत्र शोकाने मरशील त्यावेळेस तू म्हणजे तुला मुलं होणारे सिद्ध झालं. मग वशिष्ठ मुनाने मग त्या मुनीने त्याला दशरथ राजाला पुत्र कामिष्टी यज्ञ करा सांगितलं. आणि पुत्र कामिष्टी यज्ञ करा सांगितल्यानंतर शृंग ऋषीला म्हणून विभांडक ऋषीचे आता ती मोठी कथा आहे
विवंडक ऋषीचे शृंग ऋषीला म्हणजे रामाला दशरथ राजाची पहिली मुलगा होती, ती दोस्ताला तिचं नाव शांत होता. त्या शांतीशी त्या शृंग ऋषीचं लग्न करून तो यज्ञ केला आणि त्या यज्ञातून पिंड निघाला 4. म्हणजे बघा, पाप पुण्य समसामी तव पावे कर्मभूमी मनुष्यभूमी. पाप पुण्य समसमान झालं म्हणजेच त्यावेळेस मनुष्य जन्म होतो. आपण 84 कोटी फिरल्यानंतर ज्यावेळेस पाप पुण्य समसमान त्यावेळेस आपल्याला मनुष्य जन्म होतो. मग रामाचं जे नियोजन, तिकडं पाप केलं आणि इकडे यज्ञ केला, म्हणजे तिकडं पाप झालं अर्ध आणि इकडं पुण्य झालं अर्ध. म्हणजे पाप समान समी तो म्हणजे रामाने तिथे जन्म घेतला. मग आता जर विचारलं राम कोणाचा मुलगा होता, राम कोणाचा मुलगा होता? दशरथाचा. राम हा दशरथाचा मुलगा नव्हता, होता पण नव्हता. कसा? दशरथ राजा एकदा स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये म्हणजे त्याची काही राणी जी तिला 100 वर्षाचं भविष्य समजत होतं. दशरथ स्वर्गात गेल्यानंतर एक ऋषी आपले ध्यानस्थ बसले होते. दशरथ तरुणाला त्या अंगात जरा रग जास्त होती ना, मग रग जास्त होती त्यावेळेस दशरथ राजाने त्याला बाकीच्या लोकांनी सांगितलं, हा ऋषी आला तर त्या ऋषीची डोळ्यात पट्टी बांधली, ती पट्टी काढली आणि काढल्यानंतर ऋषीचे तो ध्यानावस्था भंग झाला, शाप दिला त्याने, जा तू पृथ्वी तलावात जाऊन पडतील. मग दशरथ राजा स्वर्गातून जो पडला, पण खाली पडत असताना जटायू नावाचा पक्ष तिथं होता. त्या जटायू नावाच्या पक्षाने त्याला वरचीवर जेललं आणि दशरथ राजाला जीवदान दिलं. म्हणे तू कोण? म्हणे मी जटायू. म्हणे मग संपतीचा भाऊ सूर्याला धारा. पण 3 लोक गेलेले आता, संपती, जटायू आणि मारुती. ज्यावेळेस मारुतीचे भगवान हनुमंताचा जन्म झाला ना, त्यावेळेस सूर्याला धारावश्य गेला. म्हणजे त्याचे 3 तर संपतीचे पंख जळून गेले आणि जटायू व्यवस्थित राहिला. मग जटायूला सांगितलं तुला काय पाहिजे माग. म्हणजे आता मला काय पाहिजे, मी तर पक्षी, पण माझी एक इच्छा आहे बा, मानवाला शेवटी शेवटच्या क्षणाला पाणी देण्याकरता किंवा अग्निडाग देण्याकरता मुलगा असतो, तर एक मुलगा मला देशील का? म्हणजे हा म्हणे, जर मला मुलगा झाला तर पहिला मुलगा तुला देईल. मग तो पहिला मुलगा म्हणजे 4 मूळ झाले राम. मग जेव्हा राम झाला त्यावेळेस जटायू रामाला घ्यायला आला. पण मग नारदाने सांगितलं याला नेऊन तू काय करणार? तर म्हणे काय करणार म्हणजे माझ्या अंतकाळीची व्यवस्था आहे म्हणे, मला पाणी देण्याकरता दशरथ राजाने कबूल केलेले. मग जटायूला ज्यावेळेस जटायू म्हणजे ज्याच्यामध्ये रावणाशी युद्ध केलं जटायू मिळाला, त्यावेळेस जटायूची मांडीवर घेतली आणि जटायूला पाणी केलं. स्वतःच्या बापाला अग्निडाग देता आला नाही. राम येऊ शकत नव्हता का? स्वतःच्या बापाला अग्निडाग द्यायला का? पण नाही. लिहिले वाल्मिकी तैसे जे वागे, म्हणजे वाल्मिक ऋषीने जे लिहिलं त्याप्रमाणेच म्हणजे रामाला वागावं लागलं. आणि राम आता हे जे राम, सीता, लक्ष्मण आता इथं अवतारित पुरुष होते. आता या पूर्वी मनु आणि शत्रुपाने खूप घोर तपश्चर्या केली आणि मनु म्हणजे पहिला पुरुष, ब्रह्मदेवाचे 2 पहिले ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. डाव्या खांद्यापासून पुरुष केला आणि उजव्या खांद्यापासून स्त्री केली. त्याचं नाव मनु ठेवलं आणि इथं शत्रुपा ठेवलं आणि त्या दोघांचा विवाह करून, आता तसं वाटतं की शास्त्र खूप खोल आहे. आपण जर म्हणलं एकापासून 2 झाला तर बहीण भाऊन झाले, पण तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे. अमेरिका, फॉरेन, जपान बाहेर जर गेले ना, करारावर असेल लग्न, करारावर 25 वर्ष करार, नाही पटला का तू तुझ्या घरी दुसरी. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढा संस्कृती चांगली आहे की एक पत्नी एक व्रत किंवा जैसे पतिव्रत आहे व्रतार प्रमाणे त्याच्या परी नारायणामा, म्हणजे आपला हिंदू धर्म खूप चांगला आहे. त्याप्रमाणे मग या जटायूला हे गेलं आणि ही माया म्हणजे ज्यावेळेस रामचंद्र पुढं चालायचे आणि त्याच्या पाठीमागं सीता, त्याच्या मागं लक्ष्मण. पण काय व्हायचं, सीता पाठीमागं चालल्यामुळं लक्ष्मणाला राम दिसत नव्हता ना, देव दिसला पाहिजे ना. मग शेवटी गारानं रामाकडे गेलं. मग रामानं सांगितलं सीता तू इकडं तिकडं असं थोडं तिरपं चाल, म्हणजे त्याला पण देव दिसू दे. म्हणजे आपल्याला देव भेटतो कसा याचा जर विचार केला तर एका जणांनी भोगपर हरिकृपा, मग त्या हरिकृपेचा गंगा हरे पाप तर कल्पतरू, गंगेत केलं तर पाप जातं, चंद्राच्या शाळेत गेलं तर ताप जातो आणि कल्पतरू खाली बसलं तर आपल्या इच्छा पूर्ण. पण हरिदासांची होता भेटी, पाप ताप जाय उठाउठी,
हरिदासांची जर भेटी झाली तर पाप ताप सर्व दृष्टी निघून जाते. अशा या हरिदासांच्या संगतीमध्ये आपण नशिबान समजू. आपल्याला काही होईना, कोणाची कृपा म्हणा, पूर्वपुण्याय म्हणा, आपल्याला संत महात्म्यांची भेटी झाली. संत महात्म्यांची भेटी जाऊन आज म्हणजे आम्ही गर्वाने नाही बोलत आम्ही, पण आज का सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन सुखी आहे. आता तुम्हाला सांगतो, 2009 साली मला या गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितलं, 2009. आणि त्यावेळेस 1,30,000 रुपये खर्च झाला. दिवेकर बाबांकडे आलो. दिवेकर बाबांनी आता विनायक या वयात पुढे ऑपरेशन करता. आता विचार करा, 2009 मध्ये जवळजवळ 20 वर्ष 15-20 वर्ष झाले. त्यांनी एक डॉक्टर सांगितलं, त्याच्याकडे गेलो, मालिश केलं त्या आणि नामस्मरणाच्या बाळावर अजूनही मी माझं आता म्हणजे 79 वय चालू झालं परवापासून, तरी नामस्मरणाचे निबळे कळी अंकित केले केळे काळे, काळावर सुद्धा विजय मिळतो. किंवा आपण म्हणतो ना, तुकाराम तुकाराम नाम घेता तुकाराम कापे यम, म्हणजे संतांची नावे घेते किंवा सज्जनांची नावे घेता वय पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे. मग सज्जनांची नुसती नावं घेतली तर पुण्यवान होतो. मग आता श्रीपाद बाबा म्हणायचे, भाऊ या देहाला काय गुरु म्हणू नका, तुम्हाला जे सांगितलं ना त्या तत्वाला गुरु म्हणा, पण एक एक कृतज्ञ होऊ नका. कृतज्ञ व्हा. कृतज्ञ म्हणजे केलेले गोष्टी विसरणारा, कृतज्ञ म्हणजे जाणणारा. मग आपण ज्याने दिले जीवन तयाचे मी करील भजन, किंवा ज्याने वाट दाखवली त्या वाट दाखवण्याला आपण विसरलं चाललं का? म्हणजे आपल्याला आपल्या ठिकाणी मी कसा घालवायचा हे जर विचार करायचा असेल तर संतांच्या किंवा माऊलीने सांगितलं, सो माझे नाव ब्रह्म पुढे आलो जेगी वितवलो. कवन्या कारणासाठी येणे झाले माझे, मला इथं कशाकरता पाठवलं याचा विचार फार महत्त्वाचा आहे. आणि याचा विचार करण्याकरता आपल्या कामामध्ये कामं काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुखवल दुःखाते, कळील अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहते निराळे रांडापोरे. ही का म्हणजे याचा अर्थ रांडापोरे निराळते म्हणजे मग पुरुष का लय शहाण आहे का? ते पण तसंच करणार ना. एका वेळेला विचारलं, बायको मेली का रे बाबा, आता तू दुसरं लग्नार का? नाही, माझं काय नाही हो, पण आता पोरांचं कसं पोरांकरता आहे पाहिजे. म्हणजे आपण किती शहाण आहे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे आपण कधी आपल्या स्वतःवर त्या घेत नाही. आणि आपण नेहमी देवाला होतो, मी एवढं देवाचं नाम करतो एवढं भजन करतो, ते आमच्या पाठीमागं दुःख का? हे देव काहीच करत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मिळते. कर्म चांगलं करा, कर्म वाईट केलं तर त्याचं केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मिळाले त्याची. जे कर्म कराल तेच भोगायला यावं लागतं, कर्म चुकत नाही. आता बरेच उदाहरणं आपल्याला माहिती, एक संस्कृतमध्ये आम्हाला जाणवत तेवढं सांगतो. आणि नंतर केले कर्म झाले त्याची भोग आले, पूर्वजन्मी आपण पाप केले ते आईच्या गर्भात आपल्याला भेटायला आले, ते घेऊन आपण उपजलो आणि भोगता भोगता मेले. मग देवाने काय बिघडवले? एक दृष्टांत सांगतो. तर एक राजा होता, पद्मनाभ नावाचा राजा होता. त्याला सुंदर अशी बायको होती, राणी. तर त्या राणीपासून तिला एक पद्धतीचं सौंदर्य एवढं होतं का त्या राणीने कालांतराने, संस्कृतमधला धडा आहे बरं का, आम्हाला 8वीला होता, त्या राजावर तिने प्रधानावर प्रेम केलं. आणि प्रधानाने आणि राजाने त्या राजाला विष पाजून मारलं. मारल्यानंतर पुढं प्रधानाचं इथं बरेच दिवस कारभार चालला. असं करता करा हा मुलगा 5 वर्षाचा झाला आणि त्या प्रधानाला सरपंच चावला आणि तो मेला. त्याच्यानंतर मी हिच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण झाली, हिने सोडलं तिथून, राजदरबार सोडा निघून आली. आणि हिला सौंदर्याचा एवढा गरीब अभिमान होता, तिने व्यवसाय चालू केला. तिच्याकडे मोठमोठे गिऱ्हाईक यायचे. पण एक दिवस योग असा आला की या बाईचा जो मुलगा होता ना 6 वर्षाचा सोडा, तो मुलगा 20-21 वर्षाचा झाला. आणि त्याने सुद्धा ऐकला, अमुक गावामध्ये फार मोठी व्यवसाय आहे, खूप सुंदर आहे, तो सुद्धा आला. आणि त्या आई मुलाचा त्यावेळेस ठिकाणी नंतर. आणि नंतर त्या बाईने विचारलं, तुम्ही राजपुत्र दिसता म्हणे. हो म्हणे, मी राजपुत्र. कोणाचा? कोण? तुझा बापाचा. आणि माझी आई मला आठवत नाही, बापही आठवत नाही, पण मी राजा आहे केवढा. मग तिला पटलं. मग तू म्हणे माझा मुलगा आहे म्हणे, तू माझी आई म्हणे. दोघे खूप रडायला लागले एकमेकाला, मिठी मारून रडायला लागल्यानंतर आता आपल्याकडून वाईट कृत्य पाप घडलं.
पण दोघांनी जीव द्यायचा ठरवला. जीव द्या ठरवला, जंगलात गेले, सरपण गोळा केलं, त्याच्यावर उडा टाकला, दोन पेटून घेतलं. पण योग असा इथं ही ढासळली, खाली आली आणि तो राजपुत्र जळून गेला. खाली आल्यानंतर गुराख्याने तिला वाचवलं आणि त्या गुराख्यांच्या ते काय म्हणजे असं गायीवर. पण एक दिवस पहाटे सकाळी चालले असताना, ताक विकायला चालले असताना तिने ठेस लागून पडली आणि पडल्यानंतर ती अशी बोंब लागली. पण त्याच रस्त्याने एक महात्मा, एक साधू गंगेवर स्नानाकरता पहाटे जात होता आणि त्याने पाहिलं, बाई तू कोण? तर म्हणे, बाबा मी असं मला तरी पाणी तरी पाजा म्हणे. म्हणून त्या महात्मा म्हणे काही नव्हतं म्हणून मी गंगेवर पाणी घेऊन होतो. पण तो महात्मा गंगेवर पाणी आणायला गेला आणि त्या ठिकाणी त्या बाईला सर्पाने दंश केला आणि ती मेली. तो परत आला तर बाई मेली होती. म्हणजे केले कर्म झाले त्याचे भोग आले. नवऱ्याला विष पाजून मारलं, प्रधानाला सर्प चावला, मग तुला सुद्धा विषाराचं मरण आलं. म्हणजे आपण नेहमी आपलं कर्म चांगलं करा, कोणाबद्दल वाटणं नाही. काय जमलं नाही, देवाचं नाव घ्यालं तरी आईवडिलांची सेवा करा आणि जे जे भेटे बुध ते मानाचे. भगवंत हा भक्ती निश्चित जाणला. म्हणजे याचा गुरु चांगला, त्याचा गुरु वाईट. अरे गुरूंच्या संतांच्या ठिकाणी भेदभावच नाही. दिवेकर बाबांच्या घरी रामदास बाबा, भटाळे काका, चव्हाण मास्तर गोटीचे, ते लिंगायत काका सगळे यायचे. वामन बाबा हे सगळे यायचे आणि जेवणं खावणं. श्रीपाद बाबा दिवेकर बाबांना बोलायचं, अरे पांडुरंग चाला आपण. पण पांडुरंग का येत नव्हतं त्याचं कारण एवढं. कल्याणमध्ये पहिली गुरुपौर्णिमा दिवेकर बाबांनी कोळचेवाडी विठ्ठल मंदिरामध्ये जिथे झालं, पहिली गुरुपौर्णिमा दिवेकर बाबांनी चालू केलेले कोळचेवाडीमध्ये. आणि मध्ये थोडं ते काय झालं होतं ते आता ते सांगणार आहे. त्यांनी जागा मिळवली पारशाकडून, त्यांच्या गुरुंनी तिथं मंदिर बांधलं, घरं बांधलं. बाबा नाराज झाले. मग बाबांची आमची भेट झाल्यानंतर बाबांनी परत बाबांना परत आम्ही उभं केलं आणि मग बाबा. पण मग श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांचा खूप आग्रह होता. म्हणजे काय त्यांच्याबद्दल एकमेकाबद्दल काय एकमेकाला आनंदाने एकमेकाच्या हसून खेळून बाबांच्या गावाला सप्ताह बसवला. श्रीपाद बाबा, रामदास बाबा आम्ही त्यांच्या गावाला गेलो. बंडोबाबा दिवेकर बाबांकडे आले, ते दोनदा आले. 8 दिवस बाबा बंडोबाबाच्या बरोबर मी घरी होतो. मग आम्ही एकमेकाला का असं समजतो. माझं म्हणणार ना, माझं म्हणजे जे मी तू पण जाऊ दे. जो एकच एक घोंगडी पांघरुवारी, जोपर्यंत मी तू जात नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थ प्राप्त होत नाही. आणि तुम्ही एक तर नाही जमलं तर कोणा नाव तर ठेवू नका. अशा प्रकारे आजची सेवा आपण या ठिकाणी रम देऊ. कारण मी एक साधा गोळा मनुष्य, मला काही एवढा अभ्यास नाही, वयामाना नाही, थोडंफार मागं पुढं पण होतं. पण बाबुल महाराजांची इच्छा होती, त्यांचं पण मला दर्शन झालं. खूप त्यांची इच्छा पूर्ण हो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या हातून असं सत्कार्य घडो, अनेकांना त्यांच्याकडून लाभ हो. आणि त्यांनी चुकलेल्यांना, चांगल्याला तर कोणी सुधरेल हो, पण चुकल्यांना चांगल्या मार्गावर आणावं ही त्यांना प्रार्थना करतो. परमेश्वर प्रार्थना करू, संतांच्या ठिकाणी प्रार्थना. झालेली सेवा जे वाईट असेल, चुकीचं असेल ते माझं, जे योग्य असेल ते माझ्या सद्गुरूचं. म्हणून मी त्यांना त्यांच्या ठिकाणी अर्पण करतो. कुंडलिकावर हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.